धाराशिव राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांना पत्राद्वारे ठार मारण्याची धमकी आल्यानंतर मंगळवारी शिवसैनिक आक्रमक झाले। धमकी देणाऱ्यांना तातडीने बेड्या ठोकाव्यात अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले। तर आज त्याच्याच निषेधार्थ परांडा शहर बंद ठेवत निश्चय केला जाणार आहे आणि परांडाबरोबरच भूम, वाशी तसंच जिल्हाभरामध्ये पोलीस प्रशासनाच्या विरोधात निदर्शनं केली जाणार आहे। याआधी अशा स्वरूपाची घटना घडली होती, त्याचाही तपास लागलेला नाही। त्यात आता धमकी आल्यामुळे तपास लावण्यात पोलीस अपयशी झालेले आहेत असं म्हणत शिवसेना ही पोलीस प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावरती उतरणार आहे। अधिक माहिती घेणार आहोत। अर्जुन गोडगे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अर्जुन, काय अधिक माहिती, काय स्वरूपाची नेमकी तयारी झालेली आहे परांडा भूम बंद ठेवण्यासाठी? धाराशिव मध्ये भूम, परांडा, वाशी या तिन्ही ठिकाणी बंद राहणार आहे। राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत व केशव सावंत यांना जीवे मारण्याची 2 दिवसापूर्वी धमकी आली होती। तसेच काही दिवसापूर्वी धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबाराची घटनाही घडली होती। त्याचाही शोध अद्यापपर्यंत लागला नाही। तोपर्यंत त्यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। त्या निषेधार्थ शिवसैनिकांच्या वतीने परांडा, भूम, वाशी ही तिन्ही शहरे बंद राहणार आहेत व जिल्हाभरामध्ये शिवसेनेच्या वतीने निदर्शनेही करण्यात येणार आहेत। धनंजय सावंत या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। याच पार्श्वभूमीवर भूम, परांडा, वाशी ही 3 शहरे कडकडीत बंद राहणार आहेत। प्रज्ञा, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अर्जुन।